पाटील यांना देखील 500 रुपयाचं हे बक्षीस दिलं जाईल आणि आम्हाला देखील दिलं जाईल. बडापासून आभार आपलं. चला मॅच होते सुरुवात. आपण पाहता पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिला षटक घेतो तो गोलंदाज गुंडू मात्रे आणि सामान्य फलंदाज सागर गायकवाड. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झाला आणि ते काय घडलाय. लाऊड अपील, जोरदार अपील येते मात्र पंचाने रिव्ह्यू मागितलाय. तिसरा पंच आमच्या जातील चेक केला जाईल. आपण पाहू शकाल रनर्ससाठी इथे पाहिला जाईल. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून इथे चेक केला जातोय पंच आमचे. तू मारतो ना म्हणा माझंच का नाही पाठवलं हॅलो मेसेज आता आले. धन्यवाद दादा. आम्हाला ठीक आहे. आमचे वासू शेठ यांचे ते बंधू आहेत रवींद्र दादा यांच्या वतीने आम्हाला 1000 रुपयाचं ते बक्षीस आलं. मनापासून आभार. आणि फलंदाज बाद आहे. चला सागर गायकवाड ते पहिलाच विकेटचा पदक ठरतोय. तुमचा दे म्हणा मी तुला पाठवलं माझा पेटीएम पैसे नाही आले नाही बरं. 401 रुपये साहेब आले ना आले ना ना अरे आले नाही बाबा थांब. पैसे नाही दाखवलं 401 रुपये साहेब माझ्या अकाउंटवर आले बघ नाही बा. चेक द बॅलन्स रवींद्र रामभाऊ आले ना पण चला पण विशू सर यायचं पण 2 मिनिटं.
चला पण रनआउट साठी पंच मध्ये येत आहेत त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन द्यावं लागेल. चला पण ऑनफिल्ड डिसिजन द्या पंच निर्णय द्यायचा आपण. चला लाईव्हला दिसत नाही.
चला मॅच आपण सुरू करूया, कारण 2 वाजलेत मित्रांनो. रामनवमी आहे उद्या. सर्वांनी आपण आम्हाला फॉलो करा. एकदम चला आपण मॅचला सुरुवात करूया. 1 रन संपणार या स्पोर्ट उले संघाची पाहता. गोलंदाज गुड्डू मात्रे, सामोरे फलंदाज समीर गायकवाड. सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो मेगा पाण्याचा प्रवास गाठेल, एका ट्रॉफीचा मानकरी ठरेल. गुड्डू मात्रेच्या षटकातील हा दुसरा बॉल. चांगला पटका पुन्हा एकदा पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये पटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा रेषा बाहेर. हा 4 धाबींसाठी चौकार येतो. समीर गायकवाडच्या बॅट मधून आणि आर्या स्पोर्ट हुबळी संघाचं 4 धाबीने खातं ओपन झालंय. 4 धाबीने खातं ओपन झालंय. पण पाहतात ही सेमीफायनलची लढत आर्या स्पोर्ट हुबळी त्यांच्या समित पपन इलेवन पेट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढला बॉल गुड्डू मात्रे. पुढे एकदा मात्र चांगला पटका पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पकडीपर्यंत 1 सिंगल रन झाली आणि संघाची धावसंख्या इकडे पुढे. धावसंख्या झाली ते 6 या आकड्यावरती. सहा धावसंख्या स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज गुड्डू मात्रे. षटकातील पुढला बॉल लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तत्पूर्वी हा चेंडू डॉट जातो. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनलची लढत आपण पाहता घड्याळा मध्ये वाजले तब्बल 2:09 झाली आणि उद्या रामनवमीचा आज सर्वांसाठी उत्सव आहे आणि सर्वांना मात्र हार्दिक शुभेच्छा देऊया रामनवमीच्या. आणि षटकातील पुढला बॉल लाजवाब पटका पाहू शकाल. मात्र सीमा रेषा पलीकडे जाईल. हा 4 धाबेसाठी चौकार येतो. फलंदाज सागर गायकवाडच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकातील अंतिमचा बॉल, लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल. जास्त उशीर करू नका पण पपन इलेवन पेट संघ, कारण ऑलरेडी टाइम झालाय. 2 वाजलेत. नक्कीच मच्छापर्यंत माहिती आली की 11 ते 12 वाजेपर्यंत सामने संपले जातात, परंतु घड्याळामध्ये जर पाहिला ना तर 2 वाजलेत. आणखी एक सामना बॅलन्स आहे, त्यामुळे थोडा पण आम्हाला सहकार्य करा. अगोदर या स्पर्धेची चर्चा ऐकली होती आम्ही की 11 ते 12 वाजेपर्यंत सामने संपले जातात, परंतु आता 2 वाजलेत घड्याळामध्ये. भरपूर टाइम, भरपूर वेळ घेतला जातो. षटकातील पुढला बॉल, सुंदर बॉल, गुड डिलिव्हरी, जोरदार अपील, लाऊड अपील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र पंच विश्व कोहली सर आपण पाहता स्तंभ उभे आहेत, शांत उभे आहेत. हा चेंडू डॉट जातो आणि 1 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावसंख्या आपण पाहतात. प्रथम फलंदाजी करताना आर्या स्पोर्ट ओले संघाची धावसंख्या. नक्की सागरजी गायकवाड आपण या स्पर्धेबद्दल आणि या सेमीफायनलच्या मॅच बद्दल थोडक्यात. स्पर्धा मात्र दमदार आहे आणि या स्पर्धेमध्ये जशी 2014 पासून स्पर्धेला सुरुवात झाली ती मात्र पहिली स्पर्धा गणपती मंदिर कोपर या मैदानावर, शेतावर, बांधावर, बांधाच्या कांड्यावर, झाडावर आणि झाडांच्या सावलीमध्ये पार पडली. पण आता मात्र शेतं गेली, एअरपोर्टमध्ये जमिनी गेल्या, भुई सपाट सर्व झालाय आणि आपल्याला एअरपोर्टच्या नोकऱ्या आल्यात. मात्र शेती जमीन आपली गेली तर काय, शिकल्या बिगार त्याचा उपाय नाही. वाटते ना मुंबईची वस्ती, जोतो येऊन आम्ही कमी येऊन बसती. गावाला बघा बाजूला हेल्परच्या जागे उभा आहे, शिकल्या बिगार त्याचा उपाय नाही. हे एअरपोर्ट, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, पण एअरपोर्टला नाव दिवापाडी साहेबांचं लागावं ही प्रत्येकाची इच्छा आहे. धन्यवाद.
नक्कीच इंटरनॅशनल एअरपोर्टला फक्त आणि फक्त दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव दिनकर बालू पाटील जसंही गावातील आपण हे सुपुत्र समाजसेवा ही ईश्वर सेवा समाजाला काय द्यावं समाजाचा प्रबंध देणारे आमचे जासई गावचे एक प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत दिबा पाटील साहेब सातत्याने मात्र सागरजी यांनी आपण उल्लेख केलात या स्पर्धेच्या निमित्ताने जवळ मॅचच्या दिशेने येते मात्र ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज हर्षल मात्रेला पाहता सुंदर बॉल आता मात्र पहिला बॉल सुंदर हातललाय पहिलाच बॉल डॉट आलाय हर्षल मात्रेला मात्र आपण पाहिलं तर अगोदरच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती या गोलंदाजाने एका साईडला मात्र समीर गायकवाड आहे आर्या स्पोर्ट ओवळी संघाचा सलामी बीर आपल्याला पाहायला मिळतोय संघाची स्थिती पाहिली ना तर प्रथम फलंदाजी करताना आर्या स्पोर्ट ओवळे 10 आकड्यावरती आता मात्र चेंडू पाहू शकाल इथे मात्र रुमॅस लँड मध्ये पडतोय तत्पूर्वी 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धाबेच्या मदतीने आता संघ पुढे जाईल संघाची धाबसंख्या पाहिली तरच पोहोचले तब्बल 12 आकड्यावरती 12 धाबसंख्या पहिल्या पूर्वार्धामध्ये आर्या स्पोर्ट ओवळे या संघाची धाबसंख्या हर्षल बात्रे एका साईडला विचार केला तर आपण शर्यतील पुढला बॉल आता मात्र चांगला फटका आहे पाहू शकाल फायनल एक रिझन मध्ये जाईल 1-1 सीमा पार 4 धाबेसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धाबसंख्या तब्बल 16 या आकड्यावरती 16 धाबसंख्या स्कोरवरती आपण पाहतात आर्या स्पोर्ट ओवळे सलामी वीर समीर गायकवाड आणि त्याच्या साथीला आपण पाहिला ना तर सागर गायकवाड ही जोडी मातब्बर आपण पाहतात हसी मजाक चर्चामध्ये आपण सागरला पाहत असतो आता तर रवींद्रजी मात्रे शर्यतीला पुढला बॉल पुन्हा एकदा चांगला पुश केलाय पाहू शकाल कबरच्या क्षेत्रामध्ये चेंडू आलाय चेंडू पकडीपर्यंत एक सिंगल रन्स मिळाली एका धाबेने संघ पुढे जातोय आता मात्र आर्या स्पोर्ट ओवळी संघाची धाबसंख्या तब्बल 17 या आकड्यावरती 17 धाबसंख्या स्कोरवरती लागल्यात दुसरा षटक मार्गस्थ असेल त्याला गोलंदाज हर्षल मात्रेला आपण पाहता सागर गायकवाड स्ट्राईक वरती फलंदाज होते प्रत्येक मॅच मध्ये तो शेवटपर्यंत राहिलाय आर्या स्पोर्ट ओवळी संघाच्या खेळताना आपण पाहिलाय तर सागरने मगाशी चर्चा झाली होती आपण त्याला विचारलं होता प्रश्न तर नक्कीच मला मैदानावरती थांबणं गरजेचं आहे पण तिथे काय झालंय आता मात्र पंचाचा बोट आकाशाकडे आणि सागर गायकवाडला परतीचा इशारा खेळाडू कक्षामध्ये जावं लागेल पहिला झटका मिळेल तो आर्या स्पोर्ट ओवळी संघाला पहिल्या विकेटचा पतंग ठरला आणि त्या संघाची स्थिती पाहिली तर 1 बाद 17 धाबा हर्षल मात्रेने मात्र एक विकेट प्राप्त केला जो विकेटचा हवा होता टर्निंग विकेट होता त्या विकेटला मात्र त्याने प्राप्त केलाय 17 धाबा 1 बाद आता इनायत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रतीक पाटील आलाय आर्या स्पोर्ट ओवळी संघाचा गोलंदाज प्रतीक पाटील आपण पाहणार आहोत तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि संघाची स्थिती पाहिली तर 1 बाद 17 या आकड्यावरती सेमीफायनलची मॅच एका ट्रॉफीचा सवाल आपण पाहता तर कालच्या पहिल्या रात्रीमध्ये श्रीदत्त भातान संघाने मेगा फायनलचा प्रवास गाठला सगळा त्यांचा परफॉर्मन्स पहिल्या रात्रीमध्ये झाला आणि नक्कीच तो संघ वाट पाहतोय या मॅच मध्ये जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये आमच्या समिती येईल त्याची वाट मात्र तो उत्सुकताने पाहतोय श्रीदत्त भातान संघ शर्यतील पुढला बॉल सुंदर बॉल गुड डिलिव्हरी आपण पाहतात फलंदाजाला फक्त पाहावं लागेल चेंडू डॉट जातोय आणखी बॉल डॉट आलाय आणि ते बघता बघता 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला 2 षटकाच्या समाप्तीनंतर आर्या स्पोर्ट ओवळी संघाची धाबसंख्या तब्बल 1 बाद 17 धाबा वन विकेट लॉस 70 रन्स आपण स्कोरवरती पाहता आता वैयक्तिक पहिलं समीर तिसरा गोलंदाज रॉबिन बेल आलाय
रॉबिन बेल आपण पाहतात पपन 11 पेठ संघाचा गोलंदाज. एका साईडला फलंदाज समीर गायकवाड. संघाची स्थिती पाहिली तर सध्याच्या गडीला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. रॉबिन बेलच्या षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल. पंचांचा इशारा येतोय. थोड्याच समांतर झालेत वाईट करार. एक्स्ट्रा रन्स येईल एकादमीच्या पद्धतीने संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती 18 धावा स्कोरवरती लागल्यात. एक बाद पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आर्या स्पोर्ट ओवळे संघाची धावसंख्या 18 रन्स आपण पाहतात. रॉबिन बेल गोलंदाज षटक क्रमांक 3 बेकण्यासाठी तिसऱ्या ओव्हर मधला पहिलाच बॉल. सुंदर बॉल, फिंगर रोल केला. आता मात्र फलंदाजाला फक्त पाहावं लागेल. पहिलाच बॉल डॉट आलाय. संघाची स्थिती पाहिली तर एक बाद 18 धावा. जर विचार केला तर रॉबिन वेलने आजच्या रात्रीमध्ये चांगली कामगिरी केली. चांगली गोलंदाजी त्याची पाहिली. सटीक मारा करतोय, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. षटकातील पुढला बॉल, फुलटॉस बॉल आडव्या पट्ट्याने केलाय. क्षेत्ररक्षक रिजन मध्ये आहे. चेंडू पकडला जाईल. पैकीपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 19 धावा. एक बाद 19 धावा आपण स्कोरवरती पाहता. सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो मेगा फायनलचा प्रवास गाठेल. कोणता संघ अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचेल. आजच्या रात्रीमध्ये दोन्ही संघांनी बरीच मेहनत केली आणि या सेमीफायनलच्या मॅच पर्यंत आले. नक्कीच हा विचार करेल येणारा वेल काल आपल्याला घडवून देईल या सामन्याचा नक्कीच निकाल. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न झालाय. एकदा कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल झाला होता पण तो एका धावेवर समाधान मानावाच लागेल. प्रतीक पाटील आणि त्याच्या साथीला समीर गायकवाड. संघाची धावसंख्या एकने पुढे. धावसंख्या झाली ते एक बाद 20 आकड्यावरती. 1 विकेट लॉस 20 रन्स आपण स्कोरवरती पाहता. तिसरं षटक पहिल्या सत्रामध्ये. षटकातील पुढला बॉल, आणखी बॉल मात्र दांडी उडवली. यष्ट्या बुद्ध्वस्त केल्या आणि ते मात्र दुसरा झटका मिळेल तो आर्या स्पोर्ट ओवळे संघाला. दुसरा विकेटचा पतंग करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. अप्रतिम आपण पुन्हा एकदा रिप्लाय मध्ये पाहतात. ज्याचं मात्र आजच्या रात्रीमध्ये चांगली कामगिरी झाली, चांगली गोलंदाजी झाली. त्या गोलंदाजीचं कौतुक करावंच लागेल. रॉबिन बेल नावाचा मात्र छाप मात्र आजच्या रात्रीमध्ये सोडली. सुंदर गोलंदाजी. संघाची स्थिती पाहिली 2 बाद 20 धावा. आर्या स्पोर्ट ओवळे प्रथम फलंदाजी करताना आपण पाहता. सागर सागर बॅटरचं नाव माहिती का? षटकातील पुढला बॉल, लावडा आपल्याला आणखी विकेट. इथे बॅक टू बॅक मात्र दुसरा विकेट. रॉबिन बेल, मगाशी मी चर्चा केली होती या खेळाडूची, कारण काय गोलंदाजी करतो आजच्या रात्रीमध्ये. सर्वांची बळ जिंकलीत आपण पाहतात. रॉबिन बेलचं कौतुक करावं लागेल. सागर काय म्हणणार या गोलंदाजाबद्दल आपण आणि या स्पर्धेबद्दल? विकेट दोन्ही बाजूने साथ देतोय, कधी फलंदाजाला कधी गोलंदाजाला. पण डे नाईट फॉर्मॅट म्हटल्यानंतर आता उन्हाचा तडाखा अतिशय जाणवतोय. त्यामुळे हा वासुजडने जरा निर्णय चेंज केला आहे, कारण सर्व खेळाडूंना उन्हाचा तडाखा जाणवतो म्हणून आपण डे नाईट फॉर्मॅट ठेवला आहे. आणि डे नाईट फॉर्मॅटचा हा जरी आयोजन असला तरी पण या आयोजनाला सलग 15 वर्ष पूर्ण झालीत. आणि वासू शेठ आज मात्र कुठला आयोजक आपण पाहिला तर मात्र त्याच्या चेहऱ्यावर असा तेज नसतो, म्हणजे थकलेला दमलेला असतो, पण चेहऱ्याचा तेज अजूनपर्यंत पडला नाही. आणि जावई जोपर्यंत आहेत तोपर्यंत सासरे बुवा खंबीर आहेत. आणि दोन्ही अतिशय जवळचे मित्र आहेत आणि एकमेकाचे साडे आहेत. संदीपजी नाईक आणि वासूशेठ भैर आणि अनिल शेठ ढवले साहेब, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. ओलिवा मैदानाकडे सामना महत्वाचा आहे. नक्कीच नक्कीच आपण चर्चा करणार आहोत. परंतु इथे पाहू शकाल आणखी विकेट गळते मात्र प्राप्त झाला. विकेट हॅट्रिक. रॉबिन बेल नावाची छाप आज मात्र आर्या स्पोर्ट ओवळे संघापुढे पाहायला मिळतोय.
अच्छा रात्री बदली ही दुसरी विकेट हॅट्रिक रॉबिन व्हेलची दुसरी विकेट हॅट्रिक काय म्हणणार सागर आता याबद्दल पण ज्या पप्पन म्हात्रेने पेडगाव काय होता छोटासा गाव आणि या गावामध्ये पप्पन ज्या वेळेला बॅट घेऊन यायचा ना त्यावेळेला ते बॅट खालून भाजलेले असायचे आणि पॅरागॉन चप्पल वाघिलीला पहिला मॅच झाला होता तुमच्या माहितीसाठी सांगतो संतोष पवार सर वाघिली मैदानावर पहिला मॅच झाला होता आणि हॅट्रिक मारल्याबद्दल आमचे अनिल सर यांच्याकडनं दोन नियती स्पोर्ट्सचे मालक आमचे वासू शेठ यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस लागलंय सागर घे रे पैसे घे रे रवींद्र भोईर आपण वासू शेठ यांचे अतिशय जवळचे बंधू आहात तर आपण जरा प्लीज चला पण पाहणार आहोत सुंदर मॅचेस सगळ्याची धाबसंख्या झाली टोटल रन्स 20 धाबा आता नवीन फलंदाज प्रतीक पाटील आणि त्याच्या साथीला शक्ती बाबुलकर गोलंदाज गोळ्याच्या मार्कवर लाजशा बाप काय गोलंदाजी करतोय पेठ संघाच्या आजच्या रात्रीमध्ये मी जे पाहिलंय दाखल यंदाच्या हंगामामध्ये या संघाची जी गोलंदाजी पाहिलं ना अतिशय तिखट मारा लाजबाब ज्या प्रकारची गोलंदाजी करतात ना मन भरून गेला लाजबाब सुंदर गोलंदाजी आता गोलंदाज आपण पाहिला ना राहुल खासिया कुठे फुलटाच बॉल आता मात्र प्रतीक पाटील थांबणार नाही इथे चेंडू मात्र 1 सीमा पार चौकार आलाय तिसरा पण पाहिला तर चला बरं तिसरा पंच मागितलाय बिमर साठी सर बघायचं आपण शैलेजी सर चेक केला जाईल चेक केला जातोय स्टार टेनिस क्रिकेट live.com च्या माध्यमातून इथे पाहिला जातोय रेफर केला जातोय फेर डिलिव्हरी चला फेर डिलिव्हरी चौकार असेल 4 धाबीच्या पद्धतीने आता संघ पुढे जाईल तो आर्या स्पोर्ट होली संघाची धाबसंख्या 24 आकड्यावरती 24 रन्स आपण स्कोरवरती धाबसंख्या पहिला 4 विकेट लॉस 24 धाबा गोलंदाज राहुल खासिया चला पण 24 धाबा 4 विकेट्स इथे मात्र गमावलेत आर्या स्पोर्ट ओवळे संघ प्रतीक पाटील आणि त्याच्या साथीला फलंदाज शक्ती बाबुलकर आपण हे दोन फलंदाज पाहता चला पेठ संघ आपण उशीर करायचा आता मात्र आपल्याला लक्ष असेल आमचा पंचांसाठी आयोजकांचा जास्त उशीर घेऊ नका दिला पुढला बॉल हा बॉल ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय पंचांचा इशारा वाईट करार एक्स्ट्रा रन्स येतोय एका धाब्याने संघ पुढे जाईल संघाची धाबसंख्या 25 आकड्यावरती 4 बाद 25 धाबा 4 विकेट लॉस 25 रन्स आपण स्कोरवरती पाहतात दिला पुढला बॉल फुलटॉस बॉल प्रतीक पाटील दाखवून देतोय इथे मात्र षटकाराच्या मात्र चला खेळाडूला थोडी दुखापत झाली का पाहायचं पण चला खेळाडूच्या थोडा दुखापत झाली असेल तर चेक करा जरा ओके दोन धाबा आलेत आणि आर्या स्पोर्ट ओवळी संघाची धाबसंख्या 2 निपडी 27 धाबा 27 रन्स 4 विकेट लॉस आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 2 बॉल राहुलच्या षटकातील पुढला बॉल प्रतीकच्या बाट मध्ये आलाय
सीमा रेषा पलीकडे दाडून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाबेसाठी षटकार. 3,000 रुपये. हस नाही. तुमचं नाव माझं नको बाबा. मग कोणचा घेऊ? हा? हर्ष. संदीप नाही. 3,000. आता एकच बॉल राहिला मग पुढची इनिंग नाही एकच बॉल राहिलाय पुढची इनिंग लागते. तुम्हाला पैसे दिले का त्यांनी? हा? नाही. कोणी? मी दिले तुम्हाला पैसे आता. हा एक शेवटचा बॉल एकदा कंप्लीट झाला. दुसरा धाब्याचा कॉल झाला आणि 2 धावा पूर्ण. आणि बघता बघता पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झाला. संघाची धावसंख्या आर्या स्पोर्ट होणे 35 धाबा आणि 36 धाबेचं लक्ष असेल. येणाऱ्या 24 बॉल मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतात एक सुंदर स्पर्धा नियती स्पोर्ट कोणी पण बोल. आपण पाहिलं तर आमचे वासुदेव दादा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण भरवण्यात आली आणि आज 15वा वर्ष आणि आता मात्र आज हा मेगा फायनलची रात्र आणि ही स्पर्धा आली मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत. उत्कृष्ट फलंदाजसाठी आपण पारितोषिक ठेवलंय. उत्कृष्ट गोलंदाजसाठी पारितोषिक ठेवलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी पारितोषिक ठेवलंय आणि मालिकावीरला 10,000 कॅश प्राईज असं पारितोषिक असणार आहे. तर पुन्हा एकदा मनोज सरांकडे बोलतो. चला पण 36 धाबीचं लक्ष पूर्ण करायचं येणाऱ्या 24 बॉल मध्ये सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. पप्पन 11 पेठ संघाची जो जिंकेल तो एका ट्रॉफीचा मान करण्यात येईल.
तर शक्ती बाबुलकर अर्या स्फोट ओले संघाचा गोलंदाज झालाय षटक क्रमांक पहिला घेऊन. एका ट्रॉफीला स्पर्श करण्यासाठी लागलेली झुंज रेस शर्यत आणि प्रश्न असणार आहे तो 1,00,000 रुपयाचा आणि दुसरा प्रश्न असणार आहे तो मात्र 50,000 रुपयांचा आणि मालिकावीरसाठी असणारा 10,000 रुपये. वलिया शक्ती षटका पुढचा चेंडू फलंदाज आपण पाहतोय. सुंदर चेंडू टार्गेट असेल तर मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर 36 सेमीफायनल लढत जो जितेगा वो भिडेगा भातान टीम के सामने. हो फायनल क्षेत्राकडे चेंडू भिरकावून दिला आणि पाहता पाहता थर्ड मॅन रिझनला चेंडू माता गेला गोलूची रफ्तार आला हा चौकार. संघाची धावसंख्या 10 फरकार लागली 5. उत्कृष्ट फलंदाज 5,000 उत्कृष्ट गोलंदाज 5,000 आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 2,500 आणि मालिकावीर 10,000. दमदार सुरुवात नेती स्पोर्ट्स आयोजित आर ट्रॉफी कुमार अंश वासुदेव भोईर आणि वंश वासुदेव भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त डे नाईट फार्म पुन्हा एकदा फेरेन मारलाय आणि सक्सेसफुल चेंडू गेलाय. दान 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 करत आला हा चौकार. संघाची धावसंख्या 10 फरकार लागली 9 धावा 36 टार्गेट 9 धावा 10 फरकावर. शक्तीचा चेंडू ओळखला दोन्ही फलंदाज मात्र दमदार कामगिरी करतात. रॉबिन वेल आणि गुड्डू म्हात्रे. पप्पन 11 पेट. बघा आमचे संदीप श्री नाईक एक दमदार व्यक्तिमत्व संकल्प ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर. नाही इथे मात्र सामना रंगाचा पाहायला मिळतोय आणि चुरून धावा पूर्ण केल्या जातात. धाव कशी आली याला महत्वाला धावा येणं अतिशय महत्व. दोन्ही संघांसाठी सामना रोमांचक स्थितीमध्ये. संघाची धावसंख्या 10 फरकार लागली ती मात्र 10. ठेवले 3,000 हे पैसे घे. मामा बोलत पुढचा चेंडू गुडनाट एक तमाशात एक स्वीप केला आणि इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. दान दान करत आला हा चौकार. इथे मात्र फलंदाजाला चेंडू मात्र रात्रीमध्ये जसं मात्र फुटबॉल दिसायला लागलाय. अतिशय जवळून सेट झाले फलंदाज आणि पूर्णपणे गोलंदाजावर मात्र हाय झालेत आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या पकड लागतो ते मात्र 14. मामा 3,000 आणि सेट पैसे. सन्मान्य आदरणीय श्री अनिश ढोले साहेब. अरे पैसे घे पहिले नंतर तुझं काय. आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक वासुशेठ भोईर आपण जरा संपर्क करा प्लीज. तुझ्या आईची गाण तुला काय करताय मी पैसे घे. अरे रवींद्र भोईर आपण आमचे खास मित्र आहेत. मित्र आहे ना तो आणि तर वलिया सामन्याकडे लाव मी ऑनलाईन मध्ये घे. सन्मान्य आदरणीय
आणि शेट ठेवले. अरे तू पैसे घे नंतर अलाउन्स कर. त्याला ठेवून दे, त्याला उकळून घे. बाईच्या आधी त्या वाच्या पाशा तर वळूया मैदानाकडे. पुढील गोलंदाज एक दमदार समालोचक, दमदार 15 ऑगस्टच्या क्रिकेट स्पर्धेमधला दमदार आयोजक, पहिला ओपन आणि ग्रामीण लाटला खेळवणारा हा अष्टमैल कामगिरी करणारा रवींद्र म्हात्रे पर रिवाल गोलंदाज उंबरठ्यावर. आणि हा पहिला चेंडू स्वागत केला. स्लॅप स्लिप चेंडू सीमा पार आला. हा डुडू एक छान षटकार. वासुशेठ भोईर आयोजक याला आशीर्वादाचा हात आहे रविशेठ भोईर. त्याच्या पाठीमागे रविशेठ भोईर. भावाच्या पाठीमागे जर कोण असेल मोठ्या भावाच्या, तर मात्र छोटा भाऊ नेहमीच सहकार्य करणारे आमचे रविशेठ भोईर यांचं करूया सरसे स्वागत. आणि स्कोअर गाडवा स्कोअर झालाय 17 मध्ये 16 ना 16ची गरज. आमचे योगेश केणी, मला विकास केणी आमचा काल बरं वॉटर सोल्युशन तर माइंडमध्ये दडलेला ना. श्याम पाटील यांची नावं आणि चाचू केणी यांची नावं आमच्या माइंडमध्ये फिट झालेलं आहे. ओला म्हटल्यानंतर प्रत्येक भाईचं नाव आमच्या, आणि जगदीश दापोलकर, शंकर म्हात्रे, किशोर म्हात्रे, ओपीडी गाजवून सोडले संतोषजी म्हात्रे ह्यांना कधी विसरू शकत नाही. पुढचा चेंडू रवींद्र म्हात्रे रिवाल. हो रिवाल आणि इथं प्रत्येक काय चुकीला माफी नाही. आणि ह्या चुक्या तुम्हाला मैदानामध्ये भोगाव्या लागतील. क्रिकेटमध्ये कारणे सांगायची नसतात. जो कारणे सांगतो तो कधी यशस्वी होत नाही. अनुचितन मिळाय बघा. समीर डोक्यावर आटेवर उभा आहे, काय करणार. संघाची धावसंख्या धापुका लागतो ती मात्र 36चं टार्गेट एक पाहायला मिळालं. सेमीफायनलमध्ये टार्गेट फार कमी झालंय आणि पप्पन 11 संघ धावून पोहोचला आहे. आतापर्यंत येणारे चेंडू 15 आणि 13 धावसंख्येची धावसंख्या धापुका लागली 23. शैलेश चव्हाण सर करंजा, विशू कोहली सर गव्हाण आणि राजेश पाटील परगाव. हो आणि इथे हातातून छेड सुटला. जीवनदान मेल्याला जीवनदान, मेलेला कोंबरा जिवंत झाला. गाजवी मैदान काय होणार बघा. मिस्टर जेबी बघा, वॉर्नअप चालू आहे, लुक चालू आहे बघा. कोण येणार आमच्या समेत फायनल खेळण्यासाठी आणि कोण या 2026च्या या चषकावर वासुशेठ भोईर यांच्या आरा ट्रॉफीवर आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये कोरणार. पुन्हा एकदा गुड नॉट एक तमाशा देख. पूर्णपणे बॉडी बॅलन्स केले, पूर्णपणे समीरचं जबरदस्त क्षेत्र. शेवटच्या क्षणाला फुटवर्कचा वापर करून धावा आपल्या संघासाठी वाचवल्या 2 आणि संघाची धावसंख्या लपका लागतोय. आता मात्र 36चा टार्गेट असताना 13 चेंडू 10 धावांची गरज. धावचा फलकावर धावा लागल्यात 26 13 चेंडू 10. निखिल बाबर पहिले कॉमेंटेटर आता लाईव्ह मध्ये बसलेत बघा. छोटा तीर घावकरी गंभीर. पुन्हा एकदा रवींद्र म्हात्रेचा चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र आता मात्र सेमीफायनल खेळतात की प्रॅक्टिस खेळतात असं वाटायला लागलं ओले संघाच्या गोलंदाजाला. कारण सार्थक मात्रची सेना मात्र हाय झाली ती मात्र ओले संघावर. अजूनपर्यंत काही घडलं नाही, काही बिघडलं नाही, काही होऊ शकतं. 12 मध्ये 9 बनवायचे आहेत. एक षटकार आणि दादा 3 धावसंख्येची गरज असेल ती मात्र पप्पन 11 पेट संघाला अगेन्स्ट आर्या स्पोर्ट्स ओले संघाच्या विरोधामध्ये. ज्या आर्या स्पोर्ट्स ओले संघाचे पुरस्कर्ते आणि दमदार ज्याने जर्सी दिलेले आहे ते मात्र रुपेश शेठ गायकवाड आणि राकेश शेठ गायकवाड. आणि साखळी मैदानामध्ये पहिला नाईट भरवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते मात्र तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि बैलगाडा क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व KGF आणि ज्वेलर बैलाचे मालक सन्मान्य आदरणीय श्री नंदराज शेठ नारायण शेठ मुंगाजी यांचं करूया सहर्ष स्वागत. 12 मध्ये 9. मध्ये 9 बनवायचे आहेत.
वली या मैदानाकडे दमदार सुरुवात, दमदार आयोजन, नियोजन, संयोजन आमचे मुख्य आयोजक वासुशेठ भोईर यांनी घेतलेली मेहनत पूर्णपणे अक्षरशः प्रत्येक क्षणाचा क्षण आणि जसा आपण म्हणतो ना हिरा शोधून सापडत नाही तसा मात्र कोली गावाला खरोखरच एक सुवर्णरत्न हिरा भेटला. हो जबरदस्त चेंडू परंतु विशू कोली आमच्याकडे वल्लेत. स्वेर मारा पाहायला मिळेल. अवंत धावसंख्येत भर 12 मध्ये 8 आणि याच्यानंतर मेगा फायनल. काही ठिकाणी फिनाले बोलतात आपण फायनल बोलूया. ओ पुन्हा एकदा वल्लेत पंच 12 मध्ये 7 एक षटकार आणि एका धावेची गरज मात्र फायनल मध्ये पोहोचण्यासाठी असेल ती मात्र पेट संघाला परंतु धावा गोलंदाज कमबॅक करणार मात्र रुपेश गायकवाड. मुंगाजी वली यावा. ओ अप्रतिम 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 दमदार कामगिरी. सागर गायकवाड, राकेश गायकवाड या संघामध्ये आमचा मित्र अजय पण खेळतोय परंतु थोडासा बिझी आहे. अजय गायकवाड, प्रतीक पाटील 40+ मध्ये कुंडेवाल मैदानावर या ओपनिंग जोडीने 82 धावा चेस केल्या होत्या. किशोर म्हात्रे आणि प्रतीक पाटीलने नॉट आउट. आणि प्रतीक पाटील नुसता खेळाडू नाही चांगला व्यक्तिमत्व पण आहे. आम्हाला ज्या वेळेला मैदान उपलब्ध नव्हतं त्यावेळेला त्या मैदानासाठी प्रतीक पाटीलने स्वतःच डंपर आणि JCB दिली होती मैदान सुशोभी करण्यासाठी. त्याचं सुद्धा विशेष कौतुक. आणि पॉईंट शेताकडे जे ब्रिगान दिला शेतरक्षक येणार चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत बघा बघा रणनीती बघा काय चतुराई चपलाई काय जबरदस्त रणनीती. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण अंतर 9 चेंडू 3 धावा 3 धावा 9 चेंडू 9 चेंडू 3 धावा 3 धावा 9 चेंडू 9-3चं समीकरण. निखिल बाबर कहाँ से क्या निकालेंगे कहा नहीं जा सकता है. आणि इथे मात्र बघूया संपलाय खेळाडूचा खेळ. पकडलाय समीर झोलकोणी घेतला. चला न्यू बॅट्समन चला भाता संघाचा मिस्टर जेबी कॅप्टन येऊ द्या. आणि प्रवीण भोईर प्रभाकर दादा अजून सामना बघतोय आता कधी मॅच लागेल. मग 2 फोन झाले. म्हणजे मुलावर भरपूर जीव आहे पप्पांचा. 40 गाव गाजवली 50 गाव गाजवली ग्रामीण गाजवली 40+ गाजवली आणि भातान संघ म्हटल्यानंतर जबरदस्त श्री दत्त भातान. थोडासा आजिवलीपासून आतमध्ये गाव आहे म्हणजे छोटासा गाव आहे पण तो दहशत कायम माजवली. बघा चॅम्पियन सलग 2 वर्ष चॅम्पियन झालेत. आता 3रा वर्ष या स्पर्धेमधला. श्रीदत्त भातान टीम वाईट कार्ड एंट्री. सद्गुरू सुमेश सबला पारगावच्या जागेवर खेळण्यासाठी आले आणि फायनलमध्ये प्रवेश केला. पुढचा चेंडू इथे मात्र बघा एक तर झाले चेंडू आणि धावांचं अंतर 7 मध्ये करायचे आहेत 2. निखिल बाबरची लाईव्ह स्टार टेनिस क्रिकेट. 3 स्टार आहेत म्हणून स्टार टेनिस क्रिकेट बरोबर ना. दोन 2017 पासून निखिल बाबर समालोचन सुरून लाईव्ह मध्ये घुसलाय. 6 मध्ये 2. आप क्या कहेंगे इस मुकाबले के बारे में. योगेश जी क्या कहना चाहेंगे आप और शैलेश जी आप क्या कहना चाहेंगे. ये नको 6 मध्ये 2. हमारे बेहतरीन दोस्त और सबके दिल में रहने वाले हमारे संदीप भाई हमारे वासु शेठ हमारे रवि भाई और हमारे अनिल भाई सबका कहते हैं हम शुक्रिया अदा. 6 चेंडू 2 धावेची गरज. गोलंदाज कोण आलाय बघूया. आर्या स्पोर्ट्स ओले संघाकडनं
बॉलर्स नेम प्लीज. सागर गायकवाड. ब्रेक, लेग ब्रेक. सागर यंग मध्ये आहे, पण सकाळी 6:30 वाजता 40 प्लसच्या टुर्नामेंट प्लेअरच्या समवेत प्रॅक्टिस करतो आणि रिस्पेक्टिव्ह क्रिकेट खेळतोय. अजूनपर्यंत त्यांनी भरपूर मालिकावीर, मॅन ऑफ द मॅच भरपूर घेतल्यात, पण खरोखर गेम आहे त्याच्याकडं आणि त्या गेमला अनुसरून बरोबर सकाळी 6:30 जातो, नाश्ता पाणी करून बरोबर 9:30 वाजता आमची त्याची नेहमीच भेट होते, रोज भेट होते. हार्डवर्क कराल तर पुढे जाल, घरामध्ये झोपून क्रिकेट नाही होत. हे पंच बघा, क्रिकेटचे देव 3-3, 4-4 तास एका एका मैदानामध्ये उभे असतात, पण पंचांना कोण पारितोषिक लावत नाही, समालोचकाला लावतात इकडे, पण पंचांना पण पारितोषिक लावणं गरजेचं आहे आणि ते आपल्यापेक्षा जास्त कामगिरी करतात. उभं राहणं खाऊ नाही मित्रांनो. आणि हा आला दादा षटकार ना, मॅच विनिंग पारी खेळला आणि चेंडू सीमा पार आणि इथे मात्र फायनलमध्ये प्रवेश केला. इथे मात्र पप्पन 11 पेट संघ आणि त्यांना फाईट करेल श्रीदत्त भातान. सामना असेल 4 षटकांचा. या दोन्ही कॅप्टन तर या स्पर्धेमधला मॅन ऑफ द मॅच तर मानकरी ठरला आहे. तो मात्र नॉट आउट. 3 षटकांचा असेल सामना फायनल. चला या मॅन ऑफ द मॅच. 13-24 गुड्डू.